नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, दांडी यात्रा कोणी काढली? ए लोकमान्य टिळक, बी विनोबा भावे, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी महात्मा गांधी। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे डी महात्मा गांधी। पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण? ए न्यायमूर्ती दीपक मिश्रा, बी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सी न्यायमूर्ती वेलमेश्वर, डी न्यायमूर्ती अजय खानविलकर। तुमचे योग्य उत्तर आहे बी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड। पुढील प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ए मुंबई, बी कलकत्ता, सी दिल्ली, डी मद्रास। योग्य उत्तर आहे सी दिल्ली। पुढील प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, बी बुलढाणा, सी वाशिम, डी यवतमाळ। तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी बुलढाणा। पुढील प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए धुळे, बी औरंगाबाद, सी जळगाव, डी अमरावती। तुमचे योग्य उत्तर आहे डी अमरावती। पुढील प्रश्न आहे, खाशाबा जाधव कोणत्या खेळाचे खेळाडू होते? ए कबड्डी, बी धावणे, सी कुस्ती, डी खो खो। योग्य उत्तर आहे सी कुस्ती। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते? ए यूपीएस, बी स्क्रीन पडदा, सी कीबोर्ड, डी हार्ड डिस्क। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी कीबोर्ड। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इंग्रजी स्वर नाही? ए ए, बी आय, सी वाय, डी ओ। योग्य उत्तर आहे सी वाय। पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ए गरुड, बी चिमणी, सी पोपट, डी मोर। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे डी मोर। पुढील प्रश्न आहे, भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी कुठे केली? ए उरण, बी पोखरण, सी पठाणकोट, डी गोरखपूर। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगायला विसरू नका। उत्तर आहे बी पोखरण। पुढील प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीराचे नाव काय होते? ए सुनीता विल्यम्स, बी अर्चना बी, सी कल्पना चावला, डी गोल्डा फोगट। योग्य उत्तर आहे सी कल्पना चावला। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे? ए झाशी, बी पुणे, सी फिरोजपूर, डी कोचीन। योग्य उत्तर आहे बी पुणे। पुढील प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण? ए स्टीव्ह जॉब्स, बी बिल गेट्स, सी मार्क झुकरबर्ग, डी केनेडी। योग्य उत्तर आहे बी बिल गेट्स। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात खोल खाण कुठे आहे? ए अनंतपूर, बी बेल्लारी, सी कोलार, डी हॉस्पेट। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी कोलार। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? ए विधान परिषद, बी लोकसभा, सी राज्यसभा, डी संसद। योग्य उत्तर आहे ए विधान परिषद। पुढील प्रश्न आहे, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या बांगलादेशातील ठिकाणाचे नाव सांगा? ए सुंदरबन, खारपुटी, बी चितगाव, सी ढाका, डी बरिशाल। योग्य उत्तर आहे एक सुंदरबन खारफुटी। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे पशुधन म्हणजे संख्येने कोणते? ए मेंढी, बी शेळ्या, सी म्हशी, डी घोडे आणि पोनी। योग्य उत्तर आहे बी शेळ्या। पुढील प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा? बोका, ए मांजरीन, बी बोकी, सी मांजरी, डी भाटी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी डी भाटी। पुढील प्रश्न आहे, कोणत्या ऊर्जेमुळे गोफणीत दगड दूरवर जाते? ए सौर, बी यांत्रिक, सी ध्वनी, डी उष्णता।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी यांत्रिक। पुढील प्रश्न आहे जमिनीखाली साठलेल्या पाण्यास रिकामी जागा म्हणतात। ए पर्जन्य जल, बी पृष्ठी जल, सी भूजल, डी सागर जल। तुमचे उत्तर आहे सी भूजल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढील व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।